नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅप्टर नंबर 3 फ्रॅक्शन्स. ओके, या चॅप्टरमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करणार आहोत सगळ्यात अगोदर ते पाहून घेऊया. फ्रॅक्शन्स ऑफ शेडेड अँड अनशेडेड पार्ट्स, सिम्प्लिफाईंग फ्रॅक्शन इन इट्स सिम्पलेस्ट फॉर्म, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स, कंपेअरिंग फ्रॅक्शन्स ग्रेटर दॅन और स्मॉलर, arranging fractions in ascending and descending order, converting improper fraction into mixed fraction and vice versa, fractions representing part of a whole, addition, subtraction, multiplication and division of fractions with fraction having same denominator or different denominator, and word problems. ओके, चला तर मग क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1, which of the following figure shows the same shaded fraction as the fraction of vowels in the letter of the given word? ओके, बघा क्वेश्चनचा मीनिंग लक्षात घ्या. काय म्हणतायत ते, या ठिकाणी आपल्याला एक वर्ड दिलेला आहे. त्या वर्डमध्ये आपल्याला कसलं फ्रॅक्शन काढायचं आहे? फ्रॅक्शन ऑफ वोवल्स इन दी लेटर. या दिलेल्या वर्डमध्ये असलेले वोवल्सचं फ्रॅक्शन. ओके, आणि ते जे फ्रॅक्शन मिळणार आहे तर ते ऑप्शनमध्ये काही फिगर्स दिलेले आहेत, तर त्या कोणत्या फिगरसोबत मॅच होत आहे तो आपल्याला ऑप्शन चेक करायचा आहे. ओके, सगळ्यात अगोदर आपण दिलेला वर्ड आहे त्याच्यामधून आपण फ्रॅक्शन ऑफ वोवल्स काढून घेऊया. बघा, सगळ्यात अगोदर वर्डमध्ये किती लेटर्स आहेत ते काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, टोटल लेटर्स किती आहेत? 12 कुठे लिहावं लागेल मग आपल्याला? टोटल नंबर ऑफ लेटर्स इन दी वर्ड डिनॉमिनेटरमध्ये. ओके, आता आपल्याला कसलं फ्रॅक्शन काढायचं आहे? वोवल्स. त्या वर्डमध्ये किती लेटर्स वोवल्स आहेत? ओके, वोवल्स म्हणजे माहिती आहे सगळ्यांनाच, AEIOU हे जे लेटर्स आहेत यांना वोवल्स म्हटलं जातं. ओके, बघा 1 2 3 4 5. टोटल या वर्डमध्ये किती वोवल्स आहेत? 5. तर फ्रॅक्शन ऑफ वोवल्स इन द लेटर ऑफ द गिवन वर्ड, त्याचं फ्रॅक्शन काय झालं? 5/12. ओके, आता आपल्याला 5/12 हे कोणत्या डायग्राममध्ये मॅच होतं आहे ते चेक करायचं आहे. डायग्राममध्ये कोणते आपल्याला फ्रॅक्शन काढायचं आहे? शेडेड फ्रॅक्शन काढायचं आहे. हे पण अगदी केअरफुली रीड करायचं आहे. शेडेड पार्टचं फ्रॅक्शन विचारलं आहे की अनशेडेड पार्टचं फ्रॅक्शन विचारलं आहे? बघा, या ठिकाणी कसलं फ्रॅक्शन काढायचं आहे आपल्याला? शेडेड फ्रॅक्शन. ओके, चला तर मग ऑप्शन ए बघूया. ऑप्शन ए मध्ये किती बॉक्स आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. टोटल 12 बॉक्सेस आहेत, पण प्रत्येक बॉक्सला अजून हाफमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे जर सपोज हे 12 आहेत, 12च्या दुप्पट किती? 24. ओके, म्हणजे या ठिकाणी टोटल बॉक्सेस किती आहेत? 24. कारण की पहा, हा एक बॉक्स आपण कन्सिडर करतो आहे, पण त्यातला अर्धा पार्ट शेडेड केलेला आहे. मग काय करायचं? टोटल हाफ, हा एक पार्ट आणि हा एक पार्ट असं काउंट जर केलं तर हे टोटल बॉक्स किती येतील? 24. आता यात शेडेड पार्ट किती आहे ते काउंट करूया आपण. बघा, यात 2 पार्ट शेडेड आहेत. ओके, हा जरी एकच बॉक्स दिसला पण तरी आपण कसं काउंट केलेलं आहे? याच्यात 2 पार्टमध्ये त्याला डिवाइड केलेला आहे एका बॉक्सला. ओके, म्हणजे यात शेडेड पार्ट किती आहे? 2. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, पहिल्या डायग्रामचं फ्रॅक्शन काय मिळालं आपल्याला? 9/24. बघा, हे दोघं जे नंबर्स आहेत ते कोणाच्या टेबलमध्ये येतात? थोडा विचार करा. 3च्या टेबलमध्ये येतात. जर सपोज आपण दोघं नंबर्सला, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला जर 3ने डिवाइड केलं तर आपल्याला काय फ्रॅक्शन मिळेल? 3 3 जा 9, 3 8 जा
24. बघा काय फ्रॅक्शन मिळालं आपल्याला 3/8. ओके, 3/8 आहे का? आपल्याला काय पाहिजे आहे फ्रॅक्शन 5/12. ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. ऑप्शन बी मध्ये टोटल किती ट्रायंगल्स आहे काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 2 जा 24. ओके, बघा या ठिकाणी हा एक ट्रायंगल दिला आहे, पुन्हा त्याला 2 पार्ट्समध्ये डिवाइड केले आहे. टोटल हे किती आहेत ट्रायंगल्स 12. 12च्या दुप्पट किती होतात 24. ओके, आता शेडेड पार्ट काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा 10/24 असं आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिलेल्या फिगरचं फ्रॅक्शन मिळत आहे. बघा या ठिकाणी दोघे नंबर्स कसे दिसत आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधले इवन नंबर्स आहेत. तर याला 2 ने जर भाग दिला आपण तर याला आपण स्मॉल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकूया. ओके, 2 5 जा 10, 2 1 जा 2, 2 2 जा 4. बघा काय मिळालं फ्रॅक्शन 5/12. आणि आपण जो गिवन वर्ड आहे त्याच्यामधल्या वोवल्सचं फ्रॅक्शन पण काय मिळालं आहे आपल्याला 5/12. हा कोणासोबत मॅच होतोय, दिलेल्या फिगर बी मध्ये जी फिगर दिलेली आहे त्याच्यासोबत हा फ्रॅक्शन मॅच होतो आहे. बघा याचं पण फ्रॅक्शन 5/12 मिळालं आणि ही जी ऑप्शन बी मध्ये दिलेली फिगर आहे त्याचं पण फ्रॅक्शन काय मिळालं आहे आपल्याला 5/12. या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट ऑप्शन सी पण चेक करून पाहूया. बघा डायग्राम किती पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8. शेडेड पार्ट किती आहे यात 3/8. 3/8 मॅच होतोय का दिलेल्या वर्डच्या फ्रॅक्शन सोबत? नाही, म्हणून ऑप्शन सी येणार नाही. ऑप्शन डी दिलेला आहे नन ऑफ दिस. ऑप्शन डी पण नाही येणार. ऑप्शन काय येईल या ठिकाणी, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 2, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्याच्यातून कोणता ऑप्शन करेक्ट आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन ए दिलेला आहे द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 30/16 इज 15/8. ओके, 30/16 ला आपण 15/8 असं पण लिहू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. बघा लिहू शकतो का, दोघी नंबर्स कसे आहेत इवन. याला जर आपण न्यूमरेटरला 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला डिनॉमिनेटरला पण 2 ने डिवाइड करावं लागेल. दोघंकडे सेम नंबरने आपल्याला डिवाइड करावं लागतं. ओके, बघा 30/2 काय येईल 15. 16/2 काय येईल आन्सर 8. बघा जो याला जर आपण सिम्पलेस्ट फॉर्म केलं 30/16 ला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला काय मिळालं 15/8. हा दिलेला ऑप्शन कसा आहे करेक्ट आहे. ओके, ऑप्शन बी चेक करूया. टू सबस्ट्रॅक्ट अनलाइक फ्रॅक्शन्स जस्ट सबस्ट्रॅक्ट द न्यूमरेटर्स. नाही, हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे हे कसं आहे फॉल्स स्टेटमेंट आहे. आपण सबस्ट्रॅक्शन न्यूमरेटरची सबस्ट्रॅक्शन केव्हा करू शकतो, ज्यावेळेस दिलेला फ्रॅक्शन हा लाईक फ्रॅक्शन असेल. म्हणजे लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय, ज्यांचे डिनॉमिनेटर सेम असतात त्याच वेळेस आपण दिलेल्या फ्रॅक्शन मधल्या न्यूमरेटर्सचं सबस्ट्रॅक्शन करू शकतो आणि त्या फ्रॅक्शनला लाईक फ्रॅक्शन म्हणतात. ओके, या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये काय सांगता येते, टू सबस्ट्रॅक्ट अनलाईक फ्रॅक्शन जस्ट सबस्ट्रॅक्ट दी न्यूमरेटर. नाही, हे दिलेलं स्टेटमेंट फॉल्स आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. ऑप्शन बी येणार नाही. ऑप्शन सी चेक करूया. 4/15 इज ग्रेटर दॅन 13/15. दोघांचे बघा यांच्यामध्ये आता आपण कंपॅरिझन करू शकतो. 4/15 आणि 13/15 दोघांचे डिनॉमिनेटर कसे आहेत सेम आहेत. दोघांचे डिनॉमिनेटर जर सेम असतील तर त्यावेळेस आपण ज्याचा न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन मोठा असतो. ओके, या ठिकाणी कोणता फ्रॅक्शन मोठा येईल मग 13/15. पण दिलेल्या स्टेटमेंटमध्ये काय सांगता येते 4/15 इज ग्रेटर दॅन 13/15. 4/15 हा 13/15 पेक्षा मोठा आहे. मोठा आहे का तो? नाही, स्मॉल आहे.
म्हणून ऑप्शन सी पण येणार नाही. दिलेलं ऑप्शन सी इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन डी मध्ये देत आहेत ते ऑल ऑफ दीज. सगळे ऑप्शन्स करेक्ट आहेत का? नाही. मग काय येईल ऑप्शन? करेक्ट ऑप्शन कोणता मिळाला आपल्याला? ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन हिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग शोज द करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द शेडेड फ्रॅक्शन ऑफ द गिवन फिगर. ओके, या ठिकाणी आपल्याला काही फिगर्स दिलेल्या आहेत आणि प्रत्येक फिगरचं आपल्याला काय काढायचं आहे? सगळ्यात अगोदर शेडेड फ्रॅक्शन, शेडेड पार्टचं फ्रॅक्शन काढायचं आहे. आणि ते कसं लावायचं आहे आपल्याला? डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. आणि कोणता ऑप्शन करेक्ट आहे तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. चला तर मग सगळ्यात अगोदर आपण दिलेल्या फिगर्सचं शेडेड फ्रॅक्शन काढून घेऊया. ओके, पहिली जी फिगर दिलेली आहे ती किती पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे? काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8. याचा डिनॉमिनेटर काय येईल? 8. शेडेड पार्ट किती आहे यात? काउंट करा. 1 2 3 4. 4/8. ओके, नेक्स्ट फिगर बघूया. किती पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आली आहे ती? 8. शेडेड पार्ट किती आहे यात? 3. ओके, नेक्स्ट फिगर पण 8 पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आली आहे. शेडेड पार्ट किती आहे तिचे? 5. नेक्स्ट फिगर 8 पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आली आहे आणि तिचा शेडेड पार्ट किती आहे? 2. ओके, बघा सगळ्यांचे डिनॉमिनेटर्स कसे आहेत? सेम. 8 हा डिनॉमिनेटर आहे सगळ्या फिगर्सचा. आता यात आपल्याला काय करायचं आहे? मग डिसेंडिंग ऑर्डर लावायची आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? बिग नंबरकडून स्मॉल नंबरकडे. तर आता यांचे न्यूमरेटर्स चेक करूया. सगळ्यात मोठा नंबर असलेला न्यूमरेटर कोणता आहे? पहिला आर, 5/8. त्यानंतर 4/8. पी ही फिगर आहे. त्यानंतरून 3/8. क्यू ही फिगर आली. त्यानंतरून सॉरी या ठिकाणी 3 येईल हा. आणि 2/8 ही कोणती फिगर आहे? एस फिगर आहे. बघा कशी सिक्वेन्स लागेल मग डिसेंडिंग ऑर्डर. आर पी क्यू एस आहे का ऑप्शनमध्ये? चेक करा. आर पी क्यू एस, आर पी क्यू एस. येस, ऑप्शन डी मध्ये दिसतो आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग इज सेम ॲज 40. ओके, या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे. तर ते कोण म्हणजे आपल्याला हे फ्रॅक्शन सॉल्व करून त्याचं आन्सर 40 आलं पाहिजे. ओके, कोणाचं येत आहे आपण चेक करूया. पहिला दिलेला आहे 5/9 ऑफ 45. ऑफचा मिनिंग काय असतो? मल्टिप्लाय. ओके, म्हणजे याचा मिनिंग काय झाला? 5/9 मल्टिप्लाय बाय 45. ओके, या ठिकाणी 45 हा काय आहे? न्यूमरेटरमध्ये. याचा डिनॉमिनेटर काय कन्सिडर केला जातो? 1. ओके, आता हा 45 मल्टिप्लाय बाय 5 डिवाइड बाय 9 करा, किंवा 45 डिवाइड बाय हा डिनॉमिनेटरमध्ये 9 असल्यामुळे हा काय आहे? डिवाइड. तर तुम्ही असं पण करू शकता. 45 डिवाइड बाय 9. 9च्या टेबलमध्ये 45 येतो का? येस. 9 1 जा 9, 9 5 जा 45. काय उरलं आता? 5 मल्टिप्लाय बाय 5. 5 5 जा 25. पहिल्या याचा आन्सर काय मिळालं आपल्याला? 25. आपल्याला काय पाहिजे आहे? इज सेम ॲज 40. 40 आन्सर आलं पाहिजे. ऑप्शन ए येईल का? नाही, ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. ऑप्शन बी काय दिलेला आहे? 3/8 ऑफ 72. ओके, 3/8 इंटू 72. 8च्या टेबलमध्ये 72 येतो का? येस. 8 9 जा 72, 9 3 जा 27. हे जर सॉल्व केलं आपण याचा आन्सर काय मिळाला आपल्याला? 27. ऑप्शन बी येईल का? नाही, ऑप्शन बी पण नाही येणार या ठिकाणी. नेक्स्ट ऑप्शन चेक करूया. 5/8 ऑफ 64. 5/8 मल्टिप्लाय बाय 64. 8 8 जा 64, 8 5 जा 40. येस, याला जर सॉल्व केलं तर आन्सर काय मिळालं आपल्याला? 40.
त्यांनी काय सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये, विच ऑफ द फॉलोइंग इज सेम ॲज 40. तो कोणता फ्रॅक्शन 40 आन्सर देतो आहे? ऑप्शन सी. या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर काय येईल मग? ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट ऑप्शन पण चेक करून पाहूया. 5/6 ऑफ 30. 5/6 मल्टिप्लाय बाय 30. 6 5 30. 5 5 25. हे जर सॉल्व केलं तर याचा आन्सर काय मिळालं आपल्याला? 25. आणि या ठिकाणी काय येईल आन्सर? ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन रिप्रेझेंट द शेडेड पार्ट ऑफ द गिवन फिगर्स. ओके, या ठिकाणी आपल्याला काही फिगर्स दिलेले आहेत आणि कोणत्या पार्टचं फ्रॅक्शन काढायचं आहे आपल्याला? शेडेड पार्टचं. ओके, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन रिप्रेझेंट द शेडेड पार्ट ऑफ द गिवन फिगर. बघा, पहिली जी डायग्राम दिलेली आहे ती किती पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे? 4. आणि तिचा शेडेड पार्ट किती आहे? 2. म्हणून मग पहिल्या डायग्रामला कसं लिहावं लागलं आपल्याला? याचं फ्रॅक्शन काय येईल? 2/4. सेकंड डायग्राम 4 पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आली आणि तिचा शेडेड पार्ट किती आहे? 2. थर्ड डायग्राम 4 पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आली आणि तिचा शेडेड पार्ट किती आहे? 1. ओके, बघा ऑप्शन्स पाहूया. ऑप्शन्समध्ये 2/4 + 2/4 + 1/4 आहे का? येस, ऑप्शन डी दिसतो आहे या ठिकाणी. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 6. इफ p minus 12/44 is equal to 4/11, then the value of p is. ओके, या ठिकाणी आता आपल्याला p ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी. बघा काय दिलं आहे? p minus 12/44 is equal to 4/11. आणि आपल्याला कसली व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? p ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ज्याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते त्याला आपण कुठे ठेवतो? नेहमी लेफ्ट हँड साईडला. ओके, आणि जो रिमेनिंग पार्ट आहे त्याला काय करतो आपण? इक्वल टू साइन क्रॉस करून राईट साईडला पाठवून देतो. बघा या ठिकाणी काय आहे? -12/44 मायनस आहे. ज्यावेळेस हा -12/44 इक्वल टू साइन क्रॉस करून राईट साईडला जातो त्यावेळेस त्या मायनस तर कशात कन्वर्ट होतो? प्लसमध्ये. हा 4/11 ॲज इट इज प्लस 12/44. ओके, तर आता या ठिकाणी 2 फ्रॅक्शनची ॲडिशन करायची आहे आपल्याला. तर आपण ॲडिशन करू शकतो का? नाही. का नाही करू शकणार? कारण की हे दोघं फ्रॅक्शन्स कसे आहेत? अनलाईक फ्रॅक्शन्स आहेत. आता यांना जर आपल्याला लाईक फ्रॅक्शन करायचं असेल तर काय करावं लागेल? दोघं फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर्स जे आहेत ते सेम करावे लागतील. ओके, मग आता ह्या दोघं फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करावं लागेल? तर हा जो 4/11 आहे याला जर आपण मल्टिप्लाय बाय 4 केलं, 11 मल्टिप्लाय बाय 4 जर केलं, 11 4 काय मिळेल आपल्याला? 44. जर सपोज आपण डिनॉमिनेटरला 4 ने मल्टिप्लाय करतोय तर आपल्याला न्यूमरेटरला पण 4 ने मल्टिप्लाय करावं लागतं. ओके, दोघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरने मल्टिप्लाय, डिवाइड किंवा सबस्ट्रॅक्ट, ॲडिशन सेम नंबरने करावं लागतं. ओके, बघा मग काय करावं लागेल? या ठिकाणी 11चं आपल्याला 44 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. या ठिकाणी आपण डिनॉमिनेटरमध्ये 4 ने मल्टिप्लाय करतोय म्हणून आपल्याला न्यूमरेटरमध्ये पण 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तेव्हाच जो मिळणारा जो आपला फ्रॅक्शन असणार आहे तो कसा असणार आहे? सेम ॲज 4/11. ओके, प्लस 12/44. 4 4 16 अपॉन 11 4 44 प्लस 12/44. बघा आता या दोघांचे डिनॉमिनेटर्स कसे आले? सेम आले, 44 44. आता या न्यूमरेटर्सची आपण ॲडिशन करू शकतो. 16 + 12 डिवाइड बाय 44. 16 + 12 किती होतात? 28 डिवाइड बाय 44. बघा आन्सरमध्ये आहे का? नाही. आता पुन्हा याला आपल्याला 28 डिवाइड बाय 44ला कन्वर्ट करायचं आहे. बघा ऑप्शन्समध्ये काय आहे? 11. म्हणजे आता जर सपोज डिनॉमिनेटरला 11 आणायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? डिवाइड बाय 4. जर 44ला मी 4 ने डिवाइड केलं तर आन्सर काय मिळत आहे मला?
4 1 जा 4, 4 1 जा 4, म्हणजे काय येतोय क्वोशियंट 11, म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर काय मिळतो आहे 11. जर सपोज मी डिनॉमिनेटरला 4 ने डिवाइड करते आहे तर मला या ठिकाणी न्यूमरेटरला पण 4 ने डिवाइड करावं लागेल. ओके, 28 डिवाइड बाय 4, 4 7 जा 28, म्हणजे या ठिकाणी आपल्याला न्यूमरेटर काय मिळाला 7. आपल्याला आन्सर काय मिळालं मग 7/11 आहे का ऑप्शनमध्ये? बघा क्वेश्चन नंबर 6 मध्ये येस, ऑप्शन डी दिसतो आहे. काय मिळालं आपल्याला? ऑप्शन डी 7/11. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फाइंड द सम ऑफ शेडेड फ्रॅक्शन ऑफ द गिवन फिगर्स. ओके, या ठिकाणी आपल्याला 2 फिगर्स दिलेले आहेत. शेडेड पार्टचं आपल्याला फ्रॅक्शन काढायचं आहे आणि त्या दोघं फिगर्सच्या फ्रॅक्शनची काय करायची आहे सम. ओके, चला तर मग दिलेली डायग्राममध्ये किती पार्ट्समध्ये ही डायग्राम डिवाइड करण्यात आलेली आहे ते काउंट करूया अगोदर. 1 2 3 4 5 6 7 8, टोटल 8 पार्ट्स आहेत. पण हा अजून दिलेला जो एक पार्ट आहे त्याला पुन्हा हाफ करण्यात आलेला आहे, म्हणून याच्या अजून दुप्पट करावं लागेल. 8 2 जा 16, टोटल किती पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आली आहे ही डायग्राम 16. ओके, आता यात शेडेड पार्ट किती आहे ते काउंट करूया. बघा, हा जरी एक ट्रायंगल दिसत असला पण हा जो एक ट्रायंगल आहे तो 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे, म्हणून याला आपल्याला 2 वेळेस काउंट करावं लागेल. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, पहिली जी डायग्राम आहे तिचं आपल्याला शेडेड फ्रॅक्शन काय मिळालं 8/16. दुसऱ्या डायग्रामचं आपण फ्रॅक्शन काढून घेऊया. 1 2 3 4 5, 5 2 जा 10. ओके, शेडेड पार्ट किती आहे काउंट करूया. 1 2 3 4 5, 5/10. आता या दोघं फ्रॅक्शनची काय करायची आहे आपल्याला ॲडिशन. ओके, बघा पहिला फ्रॅक्शन काय मिळाला आहे आपल्याला 8/16 प्लस 5/10. याला जर सपोज 8च्या टेबलमध्ये 16 येतो, ह्या 8/16ला मी कन्वर्ट करते. 8 1 जा 8, 8 2 जा 16. ओके, या 5/10ला पण मी कन्वर्ट करते. 5च्या टेबलमध्ये 10 येतो. 5 1 जा 5, 5 2 जा 10. ओके, काय मिळालं फ्रॅक्शन 1/2 प्लस 1/2. दोघांचा डिनॉमिनेटर कसा आहे सेम आहे. ज्यावेळेस दोघांचा डिनॉमिनेटर सेम असेल त्यावेळेस आपण न्यूमरेटरची ॲडिशन करू शकतो, सम करू शकतो. न्यूमरेटर्समध्ये काय आहे मग 1 + 1 डिवाइड बाय 2. ओके, 1 + 1 2, 2/2. पुन्हा याला आपण डिवाइड करू शकतो 2 ने. 2 1 जा 2, 2 1 जा 2. काय मिळालं मग आन्सर 1. ओके, ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 1? येस, ऑप्शन ए दिसतो आहे या ठिकाणी. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ द लेटर ऑफ द गिवन वर्ड आर कन्सोनंट्स. ओके, खाली एक वर्ड दिलेला आहे आणि त्या वर्डमध्ये आपल्याला कसलं फ्रॅक्शन काढायचं आहे कन्सोनंट्स. किती कन्सोनंट्स आहेत सगळ्यात अगोदर काय करून घेऊया. हा जो दिलेला वर्ड आहे त्याच्यामध्ये टोटल लेटर्स किती आहेत ते काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ओके, याचा डिनॉमिनेटर काय येईल मग 14. आता आपल्याला कसलं फ्रॅक्शन काढायचं आहे कन्सोनंट्स. कन्सोनंट्स किती आहेत यात, कन्सोनंट लेटर्स किती आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9.
9 कन्सोनंट्स आहेत. तर हे जे हा जो वर्ड दिलेला आहे त्यात असलेल्या कन्सोनंटचं फ्रॅक्शन काय मिळालं आपल्याला 9/14. ऑप्शनमध्ये आहे का? येस. या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन रिप्रेझेंट द शेडेड पार्ट ऑफ द गिवन फिगर्स. ओके, या ठिकाणी आपल्याला काही फिगर्स दिलेले आहेत. त्यात आपल्याला कसलं फ्रॅक्शन काढायचं आहे? शेडेड पार्टचं फ्रॅक्शन्स काढायचं आहे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन रिप्रेझेंट द शेडेड पार्ट ऑफ द गिवन फिगर. बघा, पहिली जी डायग्राम दिलेली आहे ती किती पार्ट्समध्ये कन्वर्ट करण्यात आलेली आहे, डिवाइड करण्यात आलेली आहे? 8 पार्ट्समध्ये. आणि त्यात शेडेड पार्ट किती आहेत? 4. सेकंड जी डायग्राम आहे ती किती पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे? 8. शेडेड पार्ट किती आहे तिच्यात? 5. सेकंड डायग्रामचं फ्रॅक्शन काय मिळालं आपल्याला? 5/8. आणि शेवटची जी डायग्राम दिलेली आहे ती 8 पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे आणि तिचे 8 पार्ट्स शेडेड आहेत. ओके, या ठिकाणी पहिली डायग्रामचं फ्रॅक्शन काय मिळालं आहे आपल्याला? 4/8 प्लस सेकंड डायग्राम 5/8 प्लस थर्ड डायग्रामचं फ्रॅक्शन काय मिळालं आहे आपल्याला? 8/8. तर आपल्याला दिलेल्या ह्या ज्या फिगर्स आहेत त्यांच्या शेडेड पार्टचं फ्रॅक्शन काढायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला तिघ डायग्रामच्या फ्रॅक्शनची सम करावी लागेल. बघा, सगळ्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा कसा आहे? सेम आहे. म्हणून आपण न्यूमरेटर्सची ॲडिशन करू शकतो. 4 + 5 9. 9 + 8 17. 17/8 आहे का ऑप्शनमध्ये? नाही. ओके, आता ह्या फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे. तर चला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्ट करतात ते पाहूया. बघा, हा या ठिकाणी काय आहे? 17/8 म्हणजेच काय? 17/8 आहे. आता मी या ठिकाणी 17ला 8ने डिवाइड करते. ओके, 8 × 2 = 16. रिमाइंडर काय उरला? 1. आता हा 1 या डिवायझरपेक्षा कसा आहे? स्मॉल आहे. म्हणून हा काय आला आपला या ठिकाणी? रिमाइंडर. कॉशियंट काय मिळाला आपल्याला? 2. ओके, आता याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कसं लिहितात बघा. फ्रॅक्शनच्या राईट साईडला आपण कॉशियंट लिहितो 2. जो रिमाइंडर उरलेला असतो तो न्यूमरेटरमध्ये लिहायचा असतो आणि जो डिनॉमिनेटर असतो तो ॲज इट इज असतो. ओके, हे झालं आपलं मिक्स फ्रॅक्शन. याला काय म्हणतात? मिक्स फ्रॅक्शन म्हणतात. ओके, ऑप्शनमध्ये आहे का? येस, ऑप्शन बी दिसतो आहे या ठिकाणी. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल रिप्लेस स्टार इन द गिवन बिलो इक्वेशन. ओके, या ठिकाणी आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला या ठिकाणी मिसिंग प्लेस दिलेली आहे. ती मिसिंग प्लेस स्टारने डिनोट केली आहे. ते स्टारची व्हॅल्यू काय येईल ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके, काय दिलेलं आहे बघा इक्वेशन आपल्याला. 98/84 इज इक्वल टू स्टार /6. ओके, बघा, आता या ठिकाणी आपल्याला स्टारची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर कशी कराल? ह्या 84 हा या ठिकाणी जो डिनॉमिनेटर आहे त्याला इक्वल म्हणजे कोणत्या तरी नंबरने जर आपण याला डिवाइड केलं तर त्याचं कशामध्ये कन्वर्जन होत आहे? 6 मध्ये. 6 आन्सर मिळत आहे. तर अशा कंडिशनमध्ये मी काय करते बघा, ह्या 84ला 6ने डिवाइड करते. म्हणजे ह्या नंबरला कोणत्या नंबरने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर 6 मिळेल हे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. ओके, काय करते आहे बघा, 84 / 6. 6 × 1 = 6. 6 × 4 = 24. ओके, रिमाइंडर काय मिळाला? 0. क्वोशियंट काय मिळाला? 14. म्हणजे ह्या 84ला जर सपोज मी 14ने डिवाइड केलं तर मला आन्सर काय मिळालं? 6. बघा, 84ला जर मी 14ने डिवाइड करेल
तर मला आन्सर काय मिळेल 6. जर मी सपोज डिनॉमिनेटरमध्ये 14ने डिवाइड करते आहे तर मला न्यूमरेटरमधल्या नंबरला पण काय करावं लागेल 14नेच डिवाइड करावं लागेल. त्यावेळेस मला कसली व्हॅल्यू मिळेल स्टारची व्हॅल्यू मिळेल, इथली व्हॅल्यू मिळेल. ओके बघा 98 डिवाइड बाय 14. 14 7 जा 98. ओके म्हणजे या ठिकाणी काय व्हॅल्यू मिळेल मग 7. आणि जर सपोज 84 डिवाइड बाय 14 जर कराल तुम्ही तर तुम्हाला आन्सर काय मिळेल 6. बघा या ठिकाणी आपल्याला स्टारची व्हॅल्यू काय मिळाली मग 7. ऑप्शनमध्ये आहे का चेक करा. येस, या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ओके व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा.